फक्त अभ्यासातच नव्हे तर कोणतेही काम करताना एकाग्रता महत्त्वाची असते. मन एकाग्र कसे करायचे याचे धडे बालवयात द्यायला हवेत. स्वसंमोहनाचे धडे मूल प्राथमिक शाळेत असल्यापासून देता यायला हवेत. मुलांना हे शाळेत का शिकवले जात नाहीत? नेमक्या कोणत्या वयापासून याचे धडे देता येतील? हे कसे शिकवायचे? कुणी शिकवायचे? लहान मुलांना शरीर शिथिल करावे लागते का? बहुधा नाही. लहान मुले बराच काळ वर्तमानातच राहत असतात, त्यामुळे एखादी घटना ते पटकन विसरतात. रडणारे मूल पुढच्या क्षणाला हसूही लागते. 5व्या वर्षापर्यंत मुलाच्या अंतर्मनात प्रवेश करणे सहज शक्य असते, कारण त्या वयात त्याचे जास्तीत जास्त व्यवहार अंतर्मनच करीत असते. बहिर्मनाकडे शरीराचा ताबा गेलेला नसतो. त्याला योग्य सूचना प्रभावीपणे कशा कधी द्यायच्या यावर प्रयोग व्हायला हवे आहेत. दिलेल्या महत्त्वाच्या सूचना मेंदूपर्यंत पोचलेले ठसे हे पुढे 25,000 तासांपर्यंत शिल्लक राहू शकतात. थोड्या कमी जास्त फरकाने प्रत्येकाला स्मरणशक्तीची देणगी मिळालेली असते. माणसे त्याचा पुरेसा वापर करीत नाहीत. वास्तवात लहानपणापासून घडलेली प्रत्येक गोष्ट कमी जास्त फरकाने मेंदूत नोंदवून ठेवलेली असते. ती कधीच विसरली जात नाही. ज्या घटना दैनंदिन आयुष्यात महत्त्वाच्या नाहीत त्या अंतर्मनात शिल्लक ठेवल्या जातात. गरजेप्रमाणे त्या अंतर्मनातून बाहेर काढणे शक्य होत नाही. डीप हिप्नॉसिस खाली त्या बाहेर काढता येतात. संमोहनाने बुद्धिमत्ता वाढत नाही, पण आहे त्या बुद्धिमत्तेचा चांगला योग्य वापर कसा करायचा हे शिकवणे मात्र निश्चित शक्य असते. माणसे जेव्हा त्यांच्या आवडीच्या कामात व्यस्त असतात तेव्हा ती आनंदात असतात. मुलांना खेळ आवडतात. खेळाच्या माध्यमातून एकाग्रतेचे धडे सहज देता येतील. तुम्हाला काय आवडते याचा शोध तुमचा तुम्ही घ्यायला हवा. आव्हाने कळायला हवीत, स्वीकारता यायला हवीत. ती पेलण्यासाठी पुरेसे प्रयत्न करायला हवेत. आव्हाने ही आपल्या क्षमतेपेक्षा फार कठीण किंवा अगदी सोपी नसावीत. निरपेक्षपणे दुसऱ्याला मदत करण्यामधून माणसे स्वतःला आनंदी करीत असतात. आपल्या समूहासाठी, समाजासाठी जाणीवपूर्वक काही करण्यात सुख दडलेले असते. तसे ते देण्यामधून माणसे स्वतःची क्षमता वाढवीत असतात. आपल्यामधील सद्गुण आणि सामर्थ्याचा उपयोग आपल्याबरोबर इतरांनाही व्हायला हवा. यासाठीचे स्ट्रक्चर्ड लेसन्स तयार ठेवावे लागतील. जीवनातील सर्वोत्तम क्षण जेव्हा आपण निष्क्रिय असतो, निवांत असतो तेव्हा नसतात. ज्यावेळी शरीराला आणि मनाला काही प्रमाणात ताण देऊन एखादी सहज साध्य नसणारी गोष्ट सहज साध्य केली जाते ते क्षण सर्वोत्तम असतात. आनंदाच्या लाटा कधी कशामुळे उसळत असतात हे ज्याचे त्याने समजून घ्यायचे असते. याचे धडे रंजकपणे कसे देता येतील याच्यावर विचार करण्यासाठी वेळ द्या. थॉट एक्सपेरिमेंट्सची सवय लावून घ्या. त्यातून माणसे स्वतःला आनंदी करीत असतात. माणसाला मिळणारे यश अपयश मन एकाग्र करण्याच्या क्षमतेवरच अवलंबून असते. मन एकाग्र करताना बहिर्मन आणि अंतर्मनात सुसंवाद असावा लागतो. एकाग्रतेसाठी न कंटाळता सराव करावा लागतो. त्यासाठीचे कितीतरी खेळ मुलांना देता येतील. बाकी फापट पसारा शिकवीत बसण्यापेक्षा एकाग्रतेचे तंत्र शिकवण्यावर आणि शिकायचे कसे हे शिकवण्यावर शाळांनी भर द्यायला हवा. अभ्यासक्रम आखणाऱ्यांना हे का कळत नाही याचे उत्तर आपल्याला माहिती असल्यास ते कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद.